आता पुढची बातमी ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लवकरच गणेशोत्सवाचा उत्साह असणार आहे। यंदा गणेश भक्तांसाठी सरकारनं खूप मोठा दिलासादायक निर्णय घेतलाय। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलाय। त्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय। आणि मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवासंदर्भात एक बैठक पार पडली। यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। गणपती मंडळांकडून फक्त 100 रुपये भाडं आकारण्यात येणार आहे। लालबागचा राजा किंवा तत्सम मोठ्या मंडळाच्या आजूबाजूचे पार्किंग लॉट गणेशोत्सव काळात मोफत करण्यात येणार आहेत। त्याचसोबत गणेशोत्सव काळात लोकल सेवा रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। गणेशोत्सव काळात लाऊड स्पीकर लावण्यासाठी 4 दिवस सूट देण्यात आली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते। गणेशोत्सव मंडळांना हा गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये काही येणाऱ्या अडचणी होत्या, त्याचा त्यांनी तिथे चर्चा केली आणि या सर्व अडचणी आम्ही दूर केल्या। पर्यावरणपूरक गणेशोत्सव भक्तिभावाने, श्रद्धेने आपली संस्कृती, आपली परंपरा ही मंडळं पुढे नेत आहेत। त्यामुळे त्या मंडळांना पूर्णपणे सरकार सहकार्य करतंय आणि म्हणून आजची बैठक जी आहे ही अनेक विषयांवर चर्चा झाली। गणेशोत्सव अतिशय धूमधाम जल्लोषामध्ये या राज्यामध्ये साजरा होईल। मुख्यमंत्री महोदयांनी कार्यभार सांभाळल्यानंतर ताबडतोब गणपती उत्सवाच्या सर्व मंडळांना एक दिलासा दिलेला आहे आणि त्यांच्याकडून जे भाडं आकारलं जात होतं हे भाडं आता फक्त नाममात्र 100 रुपये आकारलं जातं। यावर्षीसुद्धा फक्त 100 रुपये भाडं आकारलं जाईल। त्याच्यानंतर त्यांची एक मोठी मागणी होती की जी मोठी मंडळं आहेत यांच्या ॲक्टिव्हिटीज या वर्षभर चालतात आणि अशा वेळेला त्यांची जी कार्यालयं आहेत त्यांना कमर्शियल रेटने त्या ठिकाणी टॅक्स आकारला जातो। मुख्यमंत्री महोदयांनी हा रेसिडेन्शियल रेटने आकारण्याचा आदेश दिलेला आहे। त्याची अंमलबजावणी या वर्षापासून सुरू होईल।